नमस्कार, मी सरिता कौशिक झिरो आवर मध्ये आपलं स्वागत करते। एक गाव 12 भानगडी असं तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल, मात्र आज मी तुम्हाला एक मतदारसंघ 12 भानगडी सांगणार आहे। तुम्हाला वाटेल की हे काय नवीन, तर सांगते। एखाद्या मतदारसंघात निवडणूक लागली की 2 ते 3 पक्ष, 2 ते 3 उमेदवार आणि त्यांच्यातली लढत इतकंच गणित असतं। मात्र राज्यातला एक मतदारसंघ असा आहे जिथं एकच कुटुंब एकमेकांसमोर उभं ठाकलंय, जिथं राज्यातल्या सर्वात ज्येष्ठ नेत्याचं अस्तित्व पणाला लागलंय, जिथं राज्यातल्या आणखी एका बड्या नेत्याचं राजकीय भविष्य पणाला लागलंय, जिथं अवघ्या कुटुंबात फूट पडली आहे, जिथं 2 सख्खे भाऊ एकमेकांविरोधात उभे राहिले, जिथं काका पुतण्याची पुढची पिढी एकमेकांवर चिखलफेक करू लागली आहे आणि जिथं नणंद भावजय एकमेकांविरोधात निवडणूक रिंगणात आहे। एव्हाना तुम्हाला कळलंच असेल की मी कोणत्या मतदारसंघाविषयी बोलते। तो मतदारसंघ आहे बारामती। याच बारामतीत आज फक्त मतदानच पार पडलं नाहीये, तर इथं इतक्या घडामोडी घडल्यात ज्याचं विश्लेषण करणं गरजेचंच आहे। मात्र सुरुवात करूयात अजित पवारांच्या एका व्हिडिओने। तो आधी पाहूया। आई आशाताई पवारांच्या हाताला धरून अजित पवार काटेवाडीतील मतदान केंद्रावर पोहोचले। त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारही होत्या। आता तुम्ही म्हणाल की यात काय नवीन आहे? अजित पवार प्रत्येक मतदानावेळी आपल्या आईसोबतच येतात, मग आज हे नव्यानं का सांगताय? तर तेही सांगते। त्याआधी अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांचं एक विधान ऐकूया। आईला पण ते आवडत नाही किंवा आवडत नव्हतं, पण ती दोन्ही बाजूला, एका बाजूला मुलगा एका बाजूला दीर आहे, त्याच्यामुळे तिने दोन्ही बाजूला काही करायचं नाही असं ठरवलं आणि ती चक्क गाव सोडून पुण्यात जाऊन राहिलेली आहे माझ्या बहिणीकडं। ती म्हणली मला ह्या दोघांच्या मध्ये पडायचं नाही, कारण दीर पण मला तेवढेच प्रिय आहेत आणि माझा मुलगा मला प्रिय, त्यामुळं तिने कुठलीच बाजू घेतलेली नाही। नीट ऐकलत ना? हे श्रीनिवास पवार आहेत, अजित पवारांचे सख्खे धाकटे बंधू, ज्यांनी 2च दिवसांपूर्वी एबीपी माझाशी बोलताना हे वक्तव्य केलं की अजित पवारांनी जी भूमिका घेतली आहे त्यावर त्यांच्या आई नाराज आहेत। आईंना अजित पवारांची भूमिका आवडलेली नाहीये। बरं, फक्त कॅमेरावरच नाही तर बारामती मतदारसंघात अशाच बातम्या पसरवल्या गेल्यात की सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिल्यानं पवार कुटुंबातच जो संघर्ष निर्माण झालाय त्यावरून अजित पवारांच्या आई नाराज आहेत, त्यांनी शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय, अशा सगळ्या चर्चा सुरू असताना आधीच फॅमिलीत एकटे पडलेले अजित पवारांसोबत आई देखील नाहीयेत, अशाही चर्चा सुरू झाल्या होत्या। अजित पवारांनीही कधी उघडपणे यावर भाष्य केलं नव्हतं, मात्र आज थेट आईंसोबत मतदानाला पोहोचून अजित पवारांनी कृतीतूनच उत्तर दिलं आणि यावरच होता आपला पहिला प्रश्न। तोच पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला पहिला प्रश्न सांगते। बदललेल्या परिस्थितीत अजित पवारांचा हात धरून त्यांच्या आई मतदानाला आल्या, दादांना फायद्याचे ठरू शकते का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही। आज सकाळी मतदानानंतर खुद्द अजित पवारांनी थेट त्यांच्या आईवरून सुरू असलेल्या सगळ्या चर्चांवर उत्तरही दिलं, तेही पाहूयात। पवार परिवारामध्ये सगळ्यात ज्येष्ठ, सगळ्यात वयाने ज्येष्ठ ह्या आशाताई अनंतराव पवार आहेत
आज माझी आई माझ्याबरोबर आहे, याची नोंद कृपा करून सर्वांनी घ्यावी. माझी आई कोल्हापूरला नव्हती. माझ्या एका नातेवाईकाचं पुण्यामध्ये रिसेप्शन होतं, लग्न होतं. जगदाणे म्हणून माझ्या आत्या आहेत, त्यांच्या मुलाचं. त्या कार्यक्रमाच्या करता माझी आई पुण्यामध्ये होती. आईचा मला आशीर्वाद आहे, आईचा मला पाठिंबा आहे, कारण शेवटी ती माझी आई आहे. इकडे अजितदादांनी आईवरून सुरू असलेल्या चर्चांवर उत्तर दिलं, तर तिकडे तातडीनं पुन्हा एकदा श्रीनिवास पवार आणि रोहित पवारांनी दादांना डिवचलं. ऐन मतदानाच्या दिवशीच दादांना आईची आठवण का आली, असा सवाल रोहित पवारांनी केला. तर श्रीनिवास पवारांनीही आईवरून दादांना टोला हाणला. तर त्यावर अजित पवारांनीही आपल्याच स्टाईलनं उत्तर दिलं. 1.5 महिना झाला काकींबरोबरचा फोटो मी काही बघितला नव्हता. इलेक्शनच्या दिवशीच आई जर कोणाला आठवत असेल आणि हे स्टेटमेंट, ते सुद्धा पिक्चरचं स्टेटमेंट जर कुणी करत असेल तो त्यांचा विषय आहे. पण मी काकींचं स्वागत करतो. वय आणि आजारी असताना सुद्धा मतदानाचा हक्क त्यांनी बजावला. मी परत तेच सांगेन, ज्या दादानी नोटबंदीच्या काळात मोदींवर टीका केली होती की तू त्या आईला मग उन्हात उभं केलं म्हणून, तोच दादा हा आईचा विषय का काढतोय मला कळत नाही. भावनिक करण्याचा प्रयत्न नाही, आता तुम्ही समजून जा, तुम्ही सुज्ञ. मी त्याच्यामध्ये मताला गेलो होतो त्यावेळेस माझ्याबरोबर माझी आई होती. ते आपण सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी बघितलं. आणि मला ज्या आईनं माझा जन्म दिलेला आहे ती आई माझ्याबरोबर आहे हे सांगायला माझ्या धाकट्या भावांनी काही नाक खुपसायचं कारण नाही, त्याने याच्यात लक्षही द्यायचं कारण नाही. एकही शब्द न बोललेल्या अजित पवारांच्या मातोश्री या बातम्यांच्या केंद्रस्थानी आज राहिल्या. पुढचा ट्विस्ट आला तो सुप्रिया सुळेंमुळे. आशा पवारांची अजितदादांबरोबर मतदान करून घर वापसी झाली आणि सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या काटेवाडीतल्या घरी पोहोचल्या. पण त्यावेळी अजित पवार आणि विरोधी उमेदवार सुनेत्रा पवार मात्र घरी नव्हते. आता ही भेट नक्की का, ते ऐकूया थेट सुप्रिया सुळेंकडून. तुम्ही अजित पवारांच्या घरी गेलात? अजित पवारांच्या घरी नव्हते मी गेले, मी आशा काकींच्या घरी गेले होते. ते आशा काकींचं आणि आमचं सगळ्यांचं घर आहे. काट्याच्या वाडी आमचं घर आहे. काय बोलणं झालं? काकींची आशीर्वाद. आज सुमती काकी, आशा काकी, प्रताप काका हे सगळे मतदानाला आले, तर सगळ्यांना मी भेटले. सकाळी सुमती काकी आणि प्रताप काकांना भेटले, आता आशा काकींना भेटले. आणि ते घर माझे आहे, आमच्या सगळ्या भावंडांचं आहे. दादा, सुप्रियाताई तुम्हाला भेटल्या, घरामध्ये आल्या होत्या सकाळी या ठिकाणी येऊन? नाही, मला नाही माहिती. सकाळी ते इथे आल्या, आतमध्ये गेल्या आणि त्यानंतर त्यांनी माध्यमांना असं सांगितलं की त्या काकींना म्हणजे तुमच्या आईंना भेटण्यासाठी आल्या होत्या. तर तुम्ही घरामध्ये होता त्यावेळी तुमची भेट झाली? नाही, मी नव्हतो. तुम्हाला माहिती आहे त्या येऊन केलं? तुम्हाला कळलं किंवा माहिती आहे त्या येऊन केलं? नाही, मला तर प्रचारादरम्यान शरद पवारांची प्रकृती बिघडल्यानंतर अजित पवारांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. वास्तविक त्यांच्याबरोबर असणारे जे कोणी सगळे आहेत जवळचे लोक आज पक्षामध्ये, मग ते मी नावं घेत नाही, परंतु जे जवळचे तुम्ही बघताय स्टेजवर डाव्या बाजूला, उजव्या बाजूला, पायापाशी, समोर वगैरे, मागं कोण सगळे उभे असतात, जवळ अगदी चिटकून असतात. त्यांना काही वाटायला पाहिजे त्या जवळच्या लोकांना. ते सांगतात ना, आता सगळं कुटुंब माझ्याबरोबर आहे. तर जेवढं कुटुंब बरोबर आहे, 3 फॅमिली, त्यांनी तरी सांगायला पाहिजे होतं. परंतु हे पण सगळे स्वार्थी आहेत. ते पण त्यांना एवढं सगळं फिरवतायत, इकडं तिकडं नेतायत, इकडं तिकडं जायला देत आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यांनी प्रमुखांनी पण सांगायला पाहिजे होतं की बाबा जाऊ नका, पहिली तब्येतीची काळजी घ्या. जिथे अजित पवार आपल्या काकांच्या आरोग्यावरून भाष्य करत होते, तिथं खुद्द शरद पवारांनी मतदान केंद्र गाठत मतदान केलं. बारामतीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यातील लढतीमुळे मतदारसंघातील प्रत्येक मत मोलाचं होतं. त्यामुळे शरद पवारांनीही या संघर्षाच्या लढाईत लेकीसाठी मुंबईच्या मतदार यादीतून नाव वगळलं आणि ते बारामतीचे मतदार बनले. त्यांची प्रकृती बरी नसतानाही शरद पवार आज सुप्रिया सुळेंसोबत मतदानाला पोहोचले. यावेळी त्यांच्या पत्नी प्रतिभा पवारही उपस्थित होत्या.
माळेगावच्या शाळेत त्यांनी मतदान केलं. याशिवाय सुप्रिया सुळेंचे पती सदानंद सुळे, मुलगी रेवती सुळे, मुलगा विजय सुळे यांनीही मतदानाचा हक्क बजावला. याशिवाय अजित पवारांचे लहान बंधू श्रीनिवास पवार, यांची पत्नी शर्मिला पवार आणि मुलगा युगेंद्र यांच्यासहही मतदान केलं. तसंच रोहित पवारांसह त्यांची पत्नी कुंती पवार, वडील राजेंद्र पवार, आई सुनंदा पवार आणि बहीण सई यांनीही बारामतीत मतदान केलं. सातत्याने मी जनतेला सांगतो, ही भावकीची गावकीची निवडणूक नाही. तरी देखील आमच्या समोरच्या लोकांनी एक कुटुंबातले काही जण त्यांच्याबरोबर तसं दाखवण्याचा प्रयत्न केलाय. निवडणुका म्हटल्या की राजकारण, आरोप प्रत्यारोप हे ओघानं आलंच. पण कधी कधी लोकशाहीच्या या राजकीय आखाड्यात गालबोट लागतंच, जसं आज बारामतीच्या मतदानादरम्यान पाहायला मिळालं. राष्ट्रवादीचे इंदापूरचे आमदार दत्ता भरणेंनी आजच्या मतदानादरम्यान सुप्रिया सुळेंच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ, दमदाटी करताना व्हिडिओ समोर आला. रोहित पवारांनी सोशल मीडियावर तो पोस्ट केला होता. दत्ता भरणेंनी त्या कार्यकर्त्याला शिव्या घालताना तुम्हाला माझ्याशिवाय कुणी नाही, तो बारामती ॲग्रोचा कुणीही तुमच्यासाठी येणार नाही अशी वक्तव्य केली. तसंच शिव्यांची लाखोळी वाहिली. या व्हिडिओची माहिती मिळताच तात्काळ सुप्रिया सुळेंनी ते मतदान केंद्र गाठलं आणि ज्या कार्यकर्त्याला दत्ता भरणेंनी दमदाटी केली होती त्या नाना गवळी नावाच्या कार्यकर्त्याला त्या भेटल्या, त्याची समजूत काढली. झालेला प्रकार सुप्रियाताईंसमोर सांगताना त्या कार्यकर्त्याला भावना अनावर झाल्या आणि तो सुप्रिया सुळेंपुढेच धाय मोकलून रडू लागला. तसंच सुनेत्रा पवारांचा प्रचार करणाऱ्या आमदारांकडून धमकावलं जात असल्याचा आरोप केला गेला. ते अचानक गाडीत आल्यानं सुरुवातच त्यांनी माशी केली, तुला लय झालं, तुझं बघ. तुम्ही म्हणला गावात कसा राहतोय, ती काही येणार नाहीत, मी तुझ्या गावचा आहे, अशी भूमिका आहे. आणि तसं आहे. आणि दोन चार लोक बघा ह्याच्याकडं, गावात कसा राहतोय, फिरतोय, कोण आहे तुला. ताई वाटत होतं बॅलेट पेपर वापरत, सगळा गोंधळ इथं सुद्धा घातला. लोक पळपळ आली, पोरं लगे हे माझे कार्यकर्ते उभे होते. मी म्हणलं त्यांना कोणाला बोलायचं नाही, बोलू द्या, शिवे द्यायच्या, ह्याला हाकलून लावा, तुझा इथनं भाषा आहे त्यांची. दत्ता भरणेंच्या या शिवीगाळ करतानाच्या व्हिडिओवरून सुप्रिया सुळेंनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. आमदार भरणे हे लोकांना धमकावत असल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केलाय. दरम्यान राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरींनी भरणे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला, तर सुप्रिया सुळेंनी या प्रकारामागे अदृश्य हात असल्याचा आरोप केलाय. मुळात परिस्थिती अशी होती की बारामती ॲग्रोमधून आलेला तो व्यक्ती त्या ठिकाणी दत्तामामांच्या मूळ गावामध्ये दत्तामामांना शिवीगाळ करत होता. त्यामुळे दत्तामामांचे कार्यकर्ते चिडणे साहजिक होतं आणि हे ज्यावेळेस दत्तामामांच्या लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी रिॲक्शन देणं साहजिक होतं. याचा अर्थ तो बूथवर बसला होता, तो सुप्रियाताईंचा कार्यकर्ता होता, असं जर कोणी पराचा कावळा करत असेल तर त्याच्या बुद्धीची कीव येते. आणि कालपासून बारामतीमध्ये बालिश बुद्धींचा भरणा जास्त असल्यामुळे आणि आव्हाडांचं ट्विट सकाळी सुद्धा असं येऊ शकतं, याबद्दल माझ्या मनात पण नवीन शंका निर्माण झाली. त्यामुळे कोण्याही क्षणी काहीही करण्याची यांची परिस्थिती आहे. वातावरण बिघडवण्याचं काम आहे. पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. जो कोणी तो बारामती ॲग्रोचा कामगार होता तो कोणी पाठवला, त्याला कोणी शिवीगाळ करायला लावली, याची सुद्धा शहानिशा केली पाहिजे. खूप दुःख देणार आहे. म्हणजे मला प्रचंड वेदना होत आहेत की एखाद्या आमच्या सहकार्याला ज्या पद्धतीने वागवलं गेलं. आपला मतदारसंघ म्हणजे आपले कुटुंब म्हणून आम्ही काम करतो, याच्यात ही आमची प्रेमाची नाती येतो. सगळ्याला जबाबदार महाराष्ट्राचा द्वेष करणारी अदृश्य शक्ती आहे. आपापल्याच बांधातले आपले एक कुटुंबातले लोकांना ह्यांच्यात हे कोणी केले, अदृश्य शक्तीचा पाप आहे. महाराष्ट्राच्या सगळ्यांमध्ये ते भांडण लावून द्यायचं. हे अगदी खालच्या आणि गलिच्छ राजकारण चाललंय, गलिच्छ राजकारण. या सर्व प्रकरणानंतर इंदापूरचे आमदार दत्ता भरणेंनी मात्र मी शिवीगाळ केलीच नसून ती व्यक्ती पैसे वाटत असल्याचाच आरोप केलाय. माझ्या मराठी भाषेत बोलले, मी शिवीगाळ वगैरे केलेली नाही. फिरत असताना अंतुर्णे तिथं मला अलीकडे बुथच्या तिथं बाहेर बुथच्या पलीकडे, बुथचा तिथं काही संबंध नाही, बाहेर एकत्र कार्यकर्त्याची मला गर्दी दिसली. तिथं कार्यकर्त्यांचं
आणि तिथं भांडण दिसलं चाललं आणि तिथं पैसे वाटप होते असं मला समजलं. तो कार्यकर्ता नव्हता, तो बारामती अॅग्रोचा एक कर्मचारी होता. तो जरा त्या आमच्यातल्या गावकऱ्याशी थोडा तो वेगळ्या भाषेत बोलत होता आणि त्याला मी आलेलो कळलंच नव्हतो. त्याने माझ्याबद्दल सुद्धा थोडा चुकीचा शब्द वापरला होता. त्या कार्यकर्त्याशी भांडण आणि पैशाचं वाटप तो करत असल्यामुळं खरं तर मी त्याला नक्की निश्चित प्रकारे मी त्याला थोडं माझ्या मराठी भाषेमध्ये मी त्याला बोललेलो. बारामतीमध्ये घडणाऱ्या भानगडींमध्ये आणखी एक भानगड घडली ती रोहित पवारांच्या आरोपांनी. जिथं दत्ता भरणे यांनी पैसे वाटपाचा आरोप शरद पवार गटावर केलाय, तिथं रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत अजित पवार गटावरच पलटवार केलाय. भोरमध्ये मतदारांना पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. रात्री उशिरापर्यंत बँक सुरू ठेवण्यावरही त्यांनी आक्षेप घेतले. त्याच बँकेवर आता आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. निवडणूक विभागाच्या भरारी पथकानं ही कारवाई केल्याचं समजतंय. दुसरीकडे अजित पवारांनी मात्र पैसे वाटपाचे सगळे आरोप फेटाळून लावले. आरोप करणाऱ्यांचं डोकं फिरल्याचा पलटवार अजित पवारांनी केलाय. आम्हाला जे कळालेलं आहे, जे लोकांकडनं कळलं आणि जे काय आम्हाला फोन आलेले आहेत, 2500 कमीत कमी एका मताला, जास्तीत जास्त 5000 त्या पुढेही काही नेत्यांना दिलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये जात धर्म बघून तिथं पैसे दिलेले आहेत. तुम्ही कुठल्या वस्तीवर आहात, तुम्ही कुठल्या झोपडपट्टीमध्ये आहात. तुम्ही झोपडपट्टीमध्ये राहत असाल तर सगळ्यात कमी 2500. तुम्ही जरा बऱ्या घरीमध्ये राहत असाल, तुमच्याकडे गाडी असेल, मोटरसायकल असेल तर तुम्हाला मग 5000 रुपये. म्हणजे पैसे देताना सुद्धा यांनी तिथं भेदभाव केलेला आहे असं त्या ठिकाणी आहे. आणि आकडा खूप मोठा आहे, 200 कोटीच्या पुढे जाईल का काय असं वाटतं. ज्यांचा व्हिडिओ आहे, आपण एवढे मला अगदी प्रेमाने भेटायला इतका तास थांबलेला आहात, तर त्याच्याऐवजी काटेवाडीमध्ये जाऊन ते कोण आहेत त्यांना विचारलं असतं किंवा हे कशा करता झालंय, ते कधी झालंय, ते आत्ता झालं का 10 दिवसापूर्वी झालं का 5 दिवसापूर्वी झालं, याची शहानिशा करा ना. आता वळूयात आजच्या भागातील पहिल्या प्रश्नाकडे. त्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. आजचा पहिला प्रश्न परत एकदा सांगते. बदललेल्या परिस्थितीत अजित पवारांचा हात धरून त्यांच्या आई मतदानाला आल्या, दादांना फायद्याचे हे ठरू शकते का? बघूया सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया. एक्स वरून शरद सोळंके, बारामतीची जनता सुज्ञ आहे, योग्य व्यक्तीलाच संसदेत स्थान देईल. युट्यूब वरून सुनील खाडे, आई जरी दादासोबत आल्या असतील तरी त्यांनी मत लेकीलाच दिलं असेल. फेसबुक वरून सचिन इंटरकर, आजींच्या चेहऱ्यावरील हावभाव निकाल स्पष्ट करत आहे. इंस्टाग्राम वरून नरेंद्र सोनावणे, अजिबात नाही. इंस्टाग्राम वरून सूरज ढकुलकर, 4 जूनला मतपेट्या उघडल्यावर नक्की कळेल सर्वांना. महाराष्ट्राचा मूड सपशेल शिंदे आणि अजित पवारांच्या विरोधात आहे. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्रानं काय कौल दिला आहे तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. जे उशीर आले त्यांच्यासाठी परत एकदा आजचा प्रश्न. बदललेल्या परिस्थितीत अजित पवारांचा हात धरून त्यांच्या आई मतदानाला आल्या, दादांना फायद्याचे ठरू शकते का? एकूण 38,000 मतं युट्यूबवर. 26% होय म्हटले, 74% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 5,000 मतं. 60% होय म्हटलंय, 40% नाही. फेसबुकवर एकूण 2,000 मतं. 26% होय म्हटलंय, 74% नाही. एक्सवर 29% होय म्हटलं, 71% नाही.
11 लोकसभा मतदारसंघात जरी मतदान असलं तरी दिवसभर सर्वाधिक चर्चा होती ती बारामतीचीच. अजितदादांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळेंविरोधात उभं केलं. त्यामुळे पवार परिवारात अजित पवार एकटे पडले हे आपण पाहिलं. सुप्रिया सुळे आणि सुळे कुटुंबीय, शरद पवार, प्रतिभा काकी, राजेंद्र पवार, सुनंदा पवार, रोहित पवार, सख्खा भाऊ श्रीनिवास पवार, शर्मिला पवार, युगेंद्र असे सगळे नवे जुने पवार एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला अजित पवारांचं कुटुंब, त्यातही अजितदादा एकटेच किल्ला लढवताना दिसले. त्यातच शरद पवारांना या वयात प्रचाराला फिरावं लागणं, तसंच त्यांच्या प्रकृतीवरूनही सहानुभूतीचं वातावरण करण्यावर भर दिल्याचं बारामतीकरांनी पाहिलं. एवढ्यावरच न थांबता अजितदादांची आई आशाताई सुद्धा त्यांच्या निर्णयासोबत नाहीत असं वातावरण तयार केलं गेलं. अजितदादांना तसं कणखर भूमिकेतच आपण पाहिलं आहे. त्यामुळे या सगळ्याला कसं उत्तर द्यायचं हा प्रश्न दादांसमोर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर होता. आज सकाळी अजितदादांनी एकाच छोट्या कृतीतून त्या सगळ्यांना उत्तर दिलंय. ते आपल्या आईसोबत मतदान केंद्रावर पोहोचले. तुमच्याकडे सगळा परिवार असला तरी मेरे पास माँ है असंच जणू त्यांना सांगायचं होतं. अजितदादांच्या प्रचारात ज्या इमोशनल कोशंटचा तुटवडा होता तो एका फटक्यात त्यांनी आज भरून काढला असं अनेकांना वाटतं. या घटनेचा मतदानावर कसा आणि किती प्रभाव झाला असेल हे 4 तारखेला कळेलच. आता आपण पाहूयात देशातल्या मतदानाची अपडेट आणि त्याचं विश्लेषण. देशात आज लोकसभेच्या 3ऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. 3ऱ्या टप्प्यात 93 लोकसभा जागांवर 61.22% मतदान झालंय. खरं तर 94 जागांवर मतदान होणार होतं. मात्र गुजरातमधील सुरत लोकसभेत भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आलाय. याच 93 मतदारसंघात एकूण 1351 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. गुजरातमधील 26 पैकी 25 जागांसाठी मतदान झालंय. इथलं आकर्षण ठरले पंतप्रधान मोदी. अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदान केलं आणि आगामी टप्प्यांमध्ये मतदान करण्याचं आवाहनही केलं. एकत्र लोकशाही बळकट करण्याचंही आवाहन मोदींनी केलं. मोदींबरोबरच गृहमंत्री अमित शहांनीही सहकुटुंब मतदान केलं. तिकडे कर्नाटकामध्ये 4 जागांसाठी मतदान पार पडलं. इथं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी कलबुर्गीमध्ये मतदानाचा हक्क बजावला. गुजरातमध्ये मतदान केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगेच महाराष्ट्र गाठला आणि इथं 4थ्या टप्प्यातील महत्त्वाच्या लढतींसाठी प्रचार सभाही घेतल्या. याच सभांमध्ये मोदींनी कोणत्या गोष्टींवरून महाविकास आघाडीसह ठाकरेंवर घणाघात केला ते पाहणार आहोत. आता बातमी महाराष्ट्रातील मेगा रॅलीजची. आज पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रात प्रचाराचा धुरळा उडवला. राज्यात आणखी 2 टप्प्यांचं मतदान बाकी आहे. त्यात एकूण 24 जागांवर मतदान होणार आहे. त्यापैकी 4थ्या टप्प्यातील अहमदनगर आणि बीडमध्ये पंतप्रधान मोदींनी प्रचार सभा घेतल्या. अहमदनगरमध्ये सभा होती महायुतीचे उमेदवार सुजय विखे आणि शिर्डीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्यासाठी. प्रतीकांचे महत्त्व हे राजकारणात मोठं आहे. न बोलता बरंच काही साध्य केलं जाऊ शकतं हे मुरब्बी राजकारण्यांना माहिती आहे. नगरमधल्या मोदींच्या स्वागताला राधाकृष्ण विखे पाटलांनी वारकरी संप्रदायाचं प्रतीक असलेली पगडी घालून स्वागत केलं. तर धनगर समाजाचं प्रतीक असलेलं काठी आणि घोंगडं देत सुजय विखेंनी मोदींचं स्वागत केलं. तिकडे शिर्डीचे उमेदवार सदाशिव लोखंडेंनी साईबाबांची प्रतिकृती देऊन मोदींचं स्वागत केलं. अहमदनगरमध्ये निलेश लंकेंच्या उमेदवारीनं कडवं आव्हान महायुतीसमोर उभं केलंय. त्यामुळे इथंही मोदींची गॅरंटी मेगा फॅक्टर ठरू शकते. या सभेनंतर मोदींनी बीडमध्ये जाऊन उमेदवार पंकजा मुंडेंसाठी प्रचार केला. इथं मराठा आरक्षण आंदोलनामुळे चांगलंच आव्हान उभं राहिलंय. मराठा विरुद्ध वंजारी, मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटलेला असताना मोदींनी आपली गॅरंटी देत पंकजा मुंडेंसाठी मतदानाचं आवाहन केलं. मोदींच्या याच प्रचार सभांवर होता आपला पुढचा प्रश्न. तो पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न सांगते.
पंतप्रधान मोदींच्या सभांमुळे पंकजा मुंडे, सुजय विखे आणि महायुतीच्या इतर उमेदवारांना फायदा होईल का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. महाराष्ट्रात मोदी आले की उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर हल्लाबोल असतो. काँग्रेस तर निशाण्यावर असतेच, पण या खेपेला मोदींचा निशाणा होता तो म्हणजे विजय वडेट्टीवारांवर. होय, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आणि त्याला कारण ठरले वडेट्टीवारांनी कसाब विषयाला घेऊन उज्ज्वल निकमांवर केलेली टीका. मात्र मोदींनी वडेट्टीवारांचं नाव घेणं टाळलं. पाहूयात. महाराष्ट्र में कांग्रेस के नेता का बयान तो बहुत खतरनाक है. ये कांग्रेसी मिलकर अब आतंकी कसाब का पक्ष ले रहे हैं. कांग्रेस के समय विदेश राज्य मंत्री रहे और परिवार के करीबी ने भी कसाब को निर्दोष बता दिया है. ये मुंबई हमले में मारे गए सभी निर्दोष नागरिकों का अपमान है. यहां वाली ए टीम हार रही है, इसलिए कांग्रेस की सीमा पार वाली बी टीम एक्टिव हो गई है. सीमा पार से कांग्रेस का हौसला बढ़ाने के लिए ट्वीट किए जा रहे हैं. बदले में कांग्रेस पाकिस्तान को आतंकी हमलों में क्लीन चिट दे रही है. पवार कुटुंबासारखंच जर महाराष्ट्राला अजून एका राजकीय कुटुंबात नक्की काय सुरू आहे याची उत्सुकता असेल आणि ज्याचे परिणाम राज्याच्या राजकारणातही झाले असतील तर ते म्हणजे मुंडे महाजन परिवार. त्यामुळेच महाराष्ट्रातील हाय व्होल्टेज लढतींपैकी एक आहे बीडची पंकजा मुंडेंची लढत. आज अंबाजोगाईत त्यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा पार पडली. पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भाजपा उमेदवार पंकजा मुंडेंपुढे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनावणेंचं आव्हान आहे. मराठा आरक्षणासाठी रान उठवणाऱ्या मनोज जरांगेंमुळे तर बीड जिल्हा प्रचंड चर्चेत राहिलाय. तशातच राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडेंनी काही दिवस आधी बजरंग सोनावणेंच्या जात प्रमाणपत्रावरून टीका केली होती. त्यामुळे बीडमध्ये जातीचा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता आहे, ज्याचा परिणाम मतदानावर होऊ शकतो. आणि या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेली सभा निश्चितच मतदारांना आकर्षित करण्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. आजच्या सभेतून मोदींनी उपस्थित जनसमुदायापुढे बोलताना दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढली. बीड़ का हमारे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे जी से दिल का रिश्ता रहा है. वो हमेशा मुझसे बीड़ और मराठवाड़ के विकास के लिए चर्चा करते थे. मैं उन्हें बहुत भावपूर्वक याद कर रहा हूं. मोदींच्या भाषणाआधीच याच मंचावरून मंत्री धनंजय मुंडे आणि महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंनी भाषणं केली. त्यांनी मोदींचे हात बळकट करण्याचा निर्धार करत असतानाच मतदारांना कोणतं आव्हान केलं पाहूयात. मी गेवराईच्या सभेत बोललो होतो की समोरचा उमेदवार म्हणतोय की मी शेतकरी पुत्र आहे. मी म्हणलं मी सुद्धा कृषी मंत्री आहे. मलाही बघावं लागेल की हा नेमका शेतकरी पुत्र कशाची शेती करतो, कशाची शेती करतो, कशाची कशाची
आणि अशा चंदन तस्कराला या बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेने मत द्यावं का न द्यावं ही नक्की बीड जिल्ह्याची जनता विचार करेल. जिथे युग चाललं आहे त्याच्या मागे चला. तुम्ही आपल्या जगाबरोबर एक एक पाऊल पुढे चला. तुम्हाला मागे मागे खेचणाऱ्या शक्तींचा नायनाट या निवडणुकीत करा. एकीकडे पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात सभांचा धडाका लावत असताना आज धुळ्यात उद्धव ठाकरेंनी झंझावाती प्रचार सभा घेतली. काँग्रेसच्या डॉक्टर शोभा बच्छाव या महाविकास आघाडीच्या उमेदवार तर महायुतीकडून भाजपनं डॉक्टर सुभाष भामरेंना उमेदवारी दिली आहे. या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसंच महाविकास आघाडीमधील इतर घटक पक्षांचे नेतेही उपस्थित होते. धुळ्यासाठी 5व्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान पार पडणार आहे. आजच्या या प्रचार सभेतून बोलताना उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा प्रज्वल रेवण्णावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना थापेबाज सरकार अशी टीका केली. हेच ते पंतप्रधान, मला लाज वाटते की गेल्या वेळेला त्यांच्यासाठी आम्ही मतं मागितली होती. गेल्या 19 साली किंवा 14 साली मला वाटतं मनमोहनजी पंतप्रधान होते त्याच्या आधी, तेव्हा मोदीजीच बोलले होते की मनमोहन सिंग रेनकोट घालून आंघोळ करतात. ते कधी पाहायला गेले होते? असं चोरून बघायची सवय जुनी आहे त्यांची, नवी काही नाहीये. मग त्याच्यानंतर आता पवार साहेबांना बोलले भटकती आत्मा. अहो मोदी साहेब, तुम्ही कुठून आलात, तिथल्या मातीचे संस्कार आम्हाला माहित नाही, पण आमच्या या शिवछत्रपतींची आणि जिजाऊची ही महाराष्ट्राची पवित्र माती आहे. या मातीमध्ये असे संस्कार आम्ही कधी आमच्या मुलांना करत नाही. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांची सुरत लुटली होती आणि 2 सुरतवाले माझ्या छत्रपतींचं महाराष्ट्र लुटतात. त्यांना काय वाटतं की महाराष्ट्रामध्ये कोणी आता मर्द राहिलेले नाहीत? सगळे काय मोदी भक्त झालेत, अंधभक्त झालेत? हा महाराष्ट्र जागा आहे आणि महाराष्ट्राच्या मातीमधला पराक्रम आज सुद्धा शिल्लक आहे. मोदीजी, या महाराष्ट्राची जी संस्कृती आहे आम्ही प्रेमाने जरूर आलिंगन देऊ, पण कोणी जर का आमच्या पाठीत वार केला तर मात्र महाराष्ट्र वाघनख काढल्याशिवाय राहत नाही. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ईव्हीएम मुळे निवडणूक आयोगाच्या कात्रीत सापडल्यात. खडकवासला परिसरातील मतदान केंद्रावर रुपाली चाकणकर आज ताट आणि दिवा घेऊन पोहोचल्या होत्या. त्यानंतर त्यांनी ईव्हीएमची पूजा केली. निवडणूक आयोगाच्या नियमात ही कृती बसत नसल्यानं अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान चाकणकरांना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा अशी खोचक टीका काँग्रेस महिला प्रदेश अध्यक्षा संध्या सव्वालाख यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांची तात्काळ वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये रवानगी करा. ज्या पद्धतीने आज रुपालीताई चाकणकर यांनी EMV मशीनची पूजा केली. मागल्या वेळेस जेव्हा त्यांनी आपल्या पक्ष कार्यालयातून प्रचार यंत्रणा राबवली तेव्हा मला असं वाटलं होतं आणि कीव आली होती की कदाचित त्यांना पदाची गरिमा माहीत नसावी, परंतु आज सिद्ध झालं की रुपालीताई चाकणकर ह्या नॉर्मल नाही, यांच्या डोक्यामध्ये फरक पडलेला आहे. राज्यात हे सगळं घडतच होतं, मात्र त्याच वेळी पंतप्रधान मोदींच्या 2 प्रचार रॅलीज झाल्या आणि त्यावरच आजच्या भागातील दुसरा प्रश्न होता. त्या प्रश्नावरील प्रतिक्रिया पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न सांगते, पंतप्रधान मोदींच्या सभांमुळे पंकजा मुंडे, सुजय विखे आणि महायुतीच्या इतर उमेदवारांना फायदा होईल का? सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया बघूया. पहिली प्रतिक्रिया एक्स वरून मिलिंद पाटेकर, काहीही फरक पडणार नाही, उलट पैशांचा अपव्यय होणार आहे. एक्स वरून महारुद्र माने, मोदींच्या सभेचा कुठलाच फायदा उमेदवारांना होणार नाही, या उलट नुकसानच होईल. युट्यूब वरून शिवा शिंदे, मोदींच्या सभेनं मराठा समाजावर काहीही परिणाम होणार नाही. फेसबुक वरून दिलीप चव्हाण, मोदींनी जिथे जिथे सभा घेतल्या त्या जागचे सर्व उमेदवार पडणार.
इंस्टाग्रामवरून संतोष बराडे नाही, काहीच फायदा होणार नाही. आजच्या दुसऱ्या प्रश्नावरील तुमचा कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर आणि परत एकदा आजचा प्रश्न बघूया. पंतप्रधान मोदींच्या सभांमुळे पंकजा मुंडे, सुजय विखे आणि महायुतीच्या इतर उमेदवारांना फायदा होईल का? युट्यूबवर एकूण 48,000 मतं. 22% होय म्हटलं, 78% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 4,000 मतं. %52 होय म्हटलं, 48% नाही. फेसबुकवर 24% होय म्हटलंय, 76% नाही. एक्सचा कौल बघूया. 28% होय म्हटलंय, 72% नाही. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 2 भव्य सभा बीड आणि अहमदनगरमध्ये झाल्या. या दोन्ही जागा आणि शिर्डी ही तिसरी जागा या महायुतीचा गड राहिल्या आहेत. तरीही कोणताही धोका न पत्करण्याच्या धोरणामुळे मोदींनी इथे सभा घेतल्या. 2009 पासून बीड लोकसभा गोपीनाथ मुंडे या नावाभोवती फिरत आहे. गोपीनाथ रावांच्या आठवणींना उजाळा देत बेटी पंकजासाठी मोदींनी मतदारांना साथ घातली. मराठा आरक्षण आंदोलनामुळे बीडमध्ये किंवा एकूणच मराठवाड्यात मराठा समाजाच्या भावना सरकार विरुद्ध असल्याचं चित्र तयार करण्यात विरोधकांना यश आल्याचं सांगितलं जातं. इथे जातीवर पोलरायझेशन झालं तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो असा अंदाज आहे. त्यामुळे मोदींनी इथे भाषणात जातीऐवजी धर्मावर भर दिला. जिहादी दहशतवादाचा मुद्दा उचलला. हिंदू अस्मितेला कुरवाळण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रासमोरील इतर धोके मांडण्याचा प्रयत्न केला. बीड नगरमधील मतदार त्याला कसा प्रतिसाद देतो? जातीपातीत विखरून मतदान करतो की लोकसभेची निवडणूक देश मजबूत करण्यासाठी आहे या भावनेनं मतदान करतो, यावर इथला निकाल अवलंबून असेल. आजच्या 11 जागांमधील लक्षवेधी लढतींपैकी एक म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग. इथे रिचेबल नॉट रिचेबलचा खेळ दिवसभर सुरू राहिला, तो किरण सामंत यांच्यामुळे. अखेर मतदानाला 15 मिनिटं बाकी असताना पाली या मूळ गावी मतदानासाठी किरण सामंत आले आणि त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. सिम कार्डच्या प्रॉब्लेममुळे आपण नॉट रिचेबल होतं असं त्यांनी सांगितलं. याच रत्नागिरी सिंधुदुर्गात भाजपचे नारायण राणे विरुद्ध उबाठा शिवसेनेचे विनायक राऊत असा सामना आहे, तर शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत स्वतः याच मतदारसंघातून इच्छुक होते. त्यामुळे ते नॉट रिचेबल झाल्यानं चर्चांना उधाण आलं. तिकडे आज सकाळी कणकवलीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मतदानाचा हक्क बजावला. नारायण राणे पहिल्यांदाच लोकसभा लढत आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला. राऊत यांच्या कन्या रुची राऊत या फर्स्ट टाइम व्होटर होत्या. त्यांनी पहिल्यांदाच मतदान केलं. आज मतदान असलेला कोकणातील दुसरा मतदारसंघ म्हणजे रायगड. तिथे राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आणि उबाठा शिवसेनेचे उमेदवार माजी खासदार अनंत गीते अशी लढत आहे. सुनील तटकरे, आदिती तटकरे, अनिकेत तटकरे आणि कुटुंबियांनी रायगडच्या सुतारवाडीमध्ये मतदान केलं. शिवसेनेचे आमदार मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत तर फायर ब्रँड नेते रामदास कदम यांनी खेडमध्ये मतदान केलं. या बातमीसोबत 0 आवरमध्ये आज इथेच थांबूयात. उद्या 7:56 पुन्हा भेटू. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.